बघू शकता आपण चाललो घरी. हा भाई आपल्याला दिसला. भाई नाव कसं? शिव एकनाथ शिंदे. शिव एकनाथ शिंदे. हा रायगडला पाहिजे झालं. याला बोलू तुला मी गाडीच सोडतो. याचा फॅन झालो आपण खरोखर. एवढा उन्हाचा नाही आपल्याला गाडी द्यायची मध्ये गरम होते ना बाई. खरोखर मानलाय. हा खरा शिव बघतोय. बघू शकता पायी चाललाय. याला गाडीच सोडतो. गाडी द्यायला तयार नाही. बाई काय मदत घेशील का माझ्याकडनं? हा बाई बोलतो मदत पण काय घेणार नाही. हा बस राजा माणूस भेटला आपल्याला. हे महाराजांचा खरा बघत्या. मदत नाही बोलतो. गाडीत पण सोडू नको मला. नाव परत एकदा सांग. शिव एकनाथ. शिव एकनाथ शिंदे. बाबा खरंच फॅन झाला म्हणतो. तर तुझा प्रवास सुखा जाओ ही देवाचरणी प्रार्थना. तुला भाई संभाजीनगर. संभाजीनगरवरून आला तू. पायी झाला. थोडाफार मदत घे ना मॅडम. हा पाणी भाई गरम झाला सर. देतो तुला पाणी मी. त्रास बीस झाला. वजन किती आहे? 35 किलो आहे. बाबू काय माहिती का ना, संभाजीनगरवरनं जेव्हा नाशिक रूट होता ना तर ईशान्य वारे चालले ना तर हे स्टँड माग पायाला पण तुझ्या चालून फोडाले असतील. पायाला कमीत कमी 3 वेळा फोडो फोडले. बाबू शहरला फोडो फोडले. पुढं अजून याला ये मी तुझ्याशी 5 मिनिटं बोलतो तर मला उन्हाने डोका दुखायला लागलाय. रेकॉर्ड आहे तुझे जा. खरोखर 35 किलो वजन घेऊन चाललाय तू. खरं शिवप्रेमी आहेस. नाही का 4000 किलोमीटर पदयात्रा केली. पदयात्रा केली. भाईला ही प्रेरणा कुठून आली पण तुला? ज्यावेळेस ते सांगतोय ना मी घृष्णेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन, मथुरा, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, काशी ज्यावेळेस मी महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर मला असं विचारलं नाही गेलं की बा तुझी जात कुठली आहे. मला विचारलं गेलंय की तू कुठून आलाय. बरोबर. त्यावेळेस मी त्यांना मी जेव्हा सांगितलं की मी महाराष्ट्रातून आलोय तर ते स्वतः म्हणायचे की महाराष्ट्राचं जे आहे ते हे मराठी. बरोबर. ये धर्म के लिए पागल आहे ये मराठी. राईट. म्हणजे 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं जे पेरून ठेवलंय किंवा त्यांच्या मनात आजही त्यांच्या मनात कोरून ठेवलंय की महाराष्ट्रात हिंदू धर्म जेव्हाही संकटात आला तर तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठे म्हणजे एक अशी वैयक्तिक अशी जातनी महाराष्ट्रात बांधवी त्यांच्या डोक्यात एक की तो मराठ्याचे देवी आणि तो छत्रपतीचाच मावळा आहे. 100% त्यांच्या ब्रेनमध्येच बसलेला आहे महाराष्ट्राच्या बाहेर. आणि त्यावेळेस मी तिथूनच इन्स्पायर झालो आणि त्याच्यानंतर मी हरिद्वार ते केदारनाथ परत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन केदारनाथला गेलो आणि त्याच्यानंतर परत आता त्र्यंबकेश्वर करून रायगडला चाललोय. उन्हाळ्यामध्ये हा माझा पहिला प्रवास आहे. मे महिन्यात तू एवढा खर उन्हात चाललाय. काळजी घे ना. पाणी सतत पित राहा. ठीक आहे. जय शिवराय. जय शिवराय भाई. तुला भेटून खर मी तिथून रिटर्न फिरलो. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. खरोखर अभिमान वाटला अशा माणसाला भेटून. खरोखर